आणि याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुण्यात झालेली रेव पार्टी आणि त्यातनं समोर आलेले धक्कादायक खुलासे, विशेषतः त्यातनं समोर आलेली माणसं. कारण ह्या सगळ्यांची राजकीय गणितं जुळत आहेत. ह्या रेव पार्टीमध्ये अटक झालेली आहे एकनाथ खडसेंच्या जाव्यांना. कराडीतील रेव पार्टी प्रकरणी आता एक मोठी अपडेट आलेली आहे. या सगळ्या आरोपींनी एकाच रात्री 3 पार्टीज केल्याचं समोर आलंय. कल्याणी नगर, मुंढवा नंतर कराडीत पार्टी झाली. खडसेंचे जावई प्रांजल खेडवलकरांसह इतर आरोपींनी एकाच रात्री 3 पार्ट्या केल्याचं समोर आलेलं आहे. शेवटच्या आफ्टर पार्टीपूर्वी आरोपींनी 2 पार्ट्या यापूर्वी केलेल्या होत्या. खराडीला जाण्याआधी काही जणांनी कल्याणी नगरमधील पबमध्ये पार्टी केली. त्यानंतर त्यांनी मुंढवा इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी केली आणि त्यानंतर मग खराडी इथे स्टेबर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये पार्टी केली आहे आणि त्यावेळी पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली. दरम्यान पुण्यातील खराडी भागातील रेव पार्टीत पोलिसांनी छापेमारी केली. रात्रीच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्क्याचं सेवन सुरू होतं. यात 2 महिला, 5 पुरुषांचा सहभाग होता. धक्कादायक म्हणजे यात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा सहभाग होता. रेव पार्टी प्रकरणातील 7 जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात 7 पैकी 2 जणांनी दारूचं सेवन केल्याचं समोर आलंय. थोड्याच वेळात पुणे पोलीस आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत. तर याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात त्यांच्याकडनं. रेवती, काय अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, आपल्याला माहितीये की पुणे शहरातली आणि त्यासोबतच राजकीय वर्तुळातली ही अत्यंत धक्कादायक घटना ही घडलेली आहे. खरं तर तुम्ही जे सांगितले ती टाइमलाईन होती. खरं तर सगळ्यात पहिले बातमी अशी आलेली होती किंवा माहिती अशी समोर आलेली होती की खराडी जे एक उच्चभ्रू परिसर मानला जातो तिकडे एका ठिकाणी रेव पार्टी झालेली होती आणि त्यानंतर अशी माहिती समोर आलेली होती की तिकडे अंमली पदार्थ आणि गांजा, हुक्का असं देखील पुणे पोलिसांकडनं जप्त करण्यात आलेलं होतं. त्यानंतर अधिक तपास केल्यानंतर अशी धक्कादायक बाब समोर आली की एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेलवलकर हे देखील त्यामध्ये होते आणि त्यांच्यासोबत अजून 6 जणांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्यामध्ये एकूण 5 पुरुष आणि 2 महिलांचा हा समावेश होता आणि सद्यस्थितीला त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होऊन आता त्यांची चौकशी चालू आहे आणि थोड्याच वेळात याबद्दल अधिकची माहिती पुणे पोलीस देखील देणार आहेत आणि त्यांना न्यायालयात हजर देखील करण्यात येणार आहे. तर या सगळ्यामध्ये धक्कादायक असं आहे सौरभ की 3 पार्ट्या या एकंदरीत झालेल्या होत्या. सगळ्यात पहिले पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पार्टी झालेली होती. आपल्याला माहितीये की कल्याणी नगर हे एक असं परिसर झालेला आहे की जिकडे नुसतं पब्स आणि क्लब्सचं पूर्ण तो परिसर झालेला आहे. त्यामुळे त्याची ओळख निर्माण झालेली आहे. सगळ्यात पहिले पार्टी तिकडे झाली एका पब मध्ये. त्यानंतर मुंढवा परिसरामध्ये एका पंचतारे हॉटेलमध्ये ती पार्टी झाली. 3-3:15 पर्यंत साधारणतः पार्टी तिथेच चालू होती आणि त्यानंतर जे डॉक्टर प्रांजल खेळवळकर यांच्या नावाने सूट बुक करण्यात आलेलं होतं खराडीमध्ये, त्या सूट मध्ये जाऊन पुढची जी आफ्टर पार्टी आहे ती करण्यात आलेली होती. त्या दरम्यान जेव्हा पुणे पोलिसांनी 4:30 ते 5च्या दरम्यान छापेमारी केली तेव्हा असं आढळून आलं की तिकडे ड्रग्ज, हुक्का आणि गांजा ज्याच्या विक्रीला आणि सेवनाला महाराष्ट्र राज्यात पूर्णतः निर्बंध आहे ते असे पदार्थ तिकडे आढळून आलेले होते आणि त्यानंतर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यामध्ये 2 जणांनी मद्य सेवन केलेल्याचं देखील समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता पुढील चौकशी चालू आहे. नेमका प्रकार काय घडला, कारण जर आपण त्या बिलांमध्ये बघितलं, जे NDTV मराठीवरती आपण बघितलेलं आहे, त्या बिलांमध्ये जर बघितलं तर एक बिल असं सांगतं की 3 रात्र 4 दिवसांसाठी तिकडे एक सूट बुक करण्यात आलेलं होतं. ते देखील प्रांजल खेळवळकरच्या नावाने होतं. दुसरं बिल जे आहे तिकडे त्यामध्ये देखील 1 रात्रीसाठी ते देखील सुद्धा प्रांजल खेळवळकरच्या नावाने बुक करण्यात आलेलं होतं. पण जर आपण नीट निरखून ते बिल जर बघितलं तर त्या बिलमध्ये फक्त एकच जण, एक अडल्ट तिकडे असं फक्त देण्यात आलेलं आहे. तर जर फक्त
एकच जण होतं, एका जणासाठी ती बुकिंग होती, तर 2 रूमची बुकिंग का केलेली होती? आणि त्यासोबतच ज्या रूम मध्ये हे सगळेजण आढळलेले होते त्यांचा उल्लेख हा करण्यात का नव्हता आला, की एकूण किती जण तिथे राहणार होते किंवा एकूण किती जण तिकडे असणार होते? असे अनेक प्रश्न आहेत. थोड्याच वेळात पुणे पोलीस याबद्दलची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद देखील घेत आहेत. तर नेमकं किती अंमली पदार्थ आढळून आला, किती गांजा आढळून आला, काय जप्त करण्यात आलेलं आहे, आणि त्यासोबतच अजून एक महत्वाचं म्हणजे की जे डॉक्टर प्रांजळ खेळवळकर जे त्यांचं जे हडपसर मधलं जे निवासस्थान आहे तिकडे देखील पुणे पोलिसांनी छापेमारी केली. तिकडनं देखील हार्ड डिस्क आणि लॅपटॉप हा जप्त करण्यात आलेला आहे. तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की पुणे पोलीस काय कारवाई करते आणि कोर्टात हजर केल्यानंतर काय अजून बाबी समोर येत आहेत. सौरभ, निश्चितच रेवती, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. तर पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसोबत पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुंड बॉबी यादवच्या भावाचा देखील समावेश आहे. श्रीपाद यादव याच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये एक बेटिंगचा गुन्हा दाखल आहे. इतर वेळी तो दुबईला असायचा, इतर ठिकाणी असायचा, मात्र पुण्यात तो अनेकदा पबमध्ये दिसतो. श्रीपाद हा बॉबी यादवचा भाऊ आहे. बॉबी यादवची संपूर्ण टोळी आहे, परंतु श्रीपाद ह्या काही टोळीचा भाग नाहीये. तो बऱ्याचदा बाहेर असतो, मात्र पुण्यात तो बऱ्याचदा पब्समध्ये दिसून येतो. दरम्यान रेव पार्टीतल्या छापेमारीचा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये पोलीस एका महिलेला हे काय आहे असा प्रश्न विचारतात आणि या छापेमारीत नेमकं काय घडलेलं आहे, त्या महिलेनं काय उत्तर दिलंय ऐकूया. ये पर्स किसकी है? ये पर्स किसका है? इधर 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 ऊपर उठाओ. हाँ, रखो एक एक सामान इधर. रखो, जो भी सामान है एक एक निकालो. ये तेरे दोस्त है हमारा और अंदर चेन है. एक तो निकले अरे क्या है वो मैनेजर है बंद कर दो प्राची 2 मिनट शांत हो जाओ. प्राची 2 मिनट शांत हो जाओ. वीडियो का सब काम मारेगा तर रेव पार्टीतील बुकिंगच्या पावत्या अखेर समोर आलेल्या आहेत. प्रांजल खेवलकरच्याच नावानं ह्या सगळ्या बुकिंग्स होत्या. 25 ते 28 जुलैपर्यंत याचं बुकिंग करण्यात आलेलं होतं. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 मध्ये हे बुकिंग करण्यात आलेलं. 10,357 रुपये असं या रूमचं भाडं होतं. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एकदा बघणार आहोत नेमके प्रांजल खेवलकर कोण आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडनं टेंडर निघालेलं आपण बघतोय. प्रांजल खेवलकर कोण आहे याचं ग्राफिक्स आता बघूया. प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई आहेत. शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंचे ते दुसरे पती आहेत. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी खडसेंचा विवाह बालमित्र असलेल्या या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत झाला. प्रांजल खेवलकर सद्यस्थितीत मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंटचा त्यांचा व्यवसाय आहे. साखर आणि ऊर्जा क्षेत्रात त्यांच्या कंपनीज आहेत. प्रांजल यांच्या नावे एक ट्रॅव्हल कंपनी सुद्धा आहे. तर हे होतं प्रांजल खेवलकर यांचं प्रोफाईल.
दरम्यान रेव पार्टीवर आमदार रोहित पवारांनी एक पोस्ट केलेली आहे. पोलीस तपास वैद्यकीय चाचणी समोर येईल असं त्यांनी म्हटलं. नेमकी काय ट्विट केलंय ते देखील एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच. हनी ट्रॅप प्रकरणात खडसेंनी सरकारला अडचणीत आणलं. राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी हे जर केलं जात नाही ना असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. दरम्यान रेव पार्टी प्रकरणावर एकनाथ खडसेंनी अगदी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. जावई रेव पार्टीत असतील तर समर्थन करणार नाही, मात्र कोणाला अडकवलं जात असल्यास खपवून देखील घेणार नाही असं खडसे म्हणालेले आहे. त्याच्यावर बोलणार नाही. आमचं अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये. माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात, ही भावना जनमानसामध्ये आहे. त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल. तर यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. दरम्यान भाजप पक्ष म्हणजेच रेव पार्टी असा टोला संजय राऊतांनी लगावला. या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे. नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही. करेक्ट. हे सगळं भाजपने केलं आहे. हे सगळं भाजप निर्माण करतं. एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे. त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात. हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान वडेट्टीवारांनी देखील यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया. हो, एकनाथ खडसेंचे जावई रेव पार्टीमध्ये सापडले आहे पुण्यामध्ये. त्यासोबत 3 पोलीस कर्मचारी सोबत होते त्या रेव पार्टीमध्ये. अशा प्रकारची माहिती आहे की सामोरे जात नाही, मला मी अजून पाहिलं नाही, मी ऐकलं नाही आणि मी वाचलंही नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणं ते उचित होणार नाही. तर रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील बघूया. आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत. नेमकं 4 दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल केवलकरवरची ही कारवाई होते. रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते. खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी. या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा. मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको. तर हा छापा टाकल्यानंतर काही वेळातच गिरीश महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी महाजनांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधलाय. कालच खरं तर खडसे 40गावमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सापडतो त्यावर बोलत होते आणि आता त्यांचा जावईच यात सापडलाय असं महाजन म्हणाले आणि या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की 40गावला एवढे अंमली पदार्थ काय मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात. पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच. कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. कारण मी बघतो 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतं 2:30 वाजता वेगळे 4 वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल. पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही माझं म्हणणं नाही आहे. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.